अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याच देशांवर टॅरिफ नावाचं ब्रह्मास्त्र उगारलं आहे. इतर देशांप्रमाणे भारताला देखील याचा चांगलाच फटका बसलाय. भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 26 समन्यायी कर म्हणजेच रेसिप्रोकल टॅरिफ लावण्यात आला आहे. पण टॅरिफ म्हणजे नक्की काय? तुम्ही पण या प्रश्नाचं उत्तर शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बहुतांश देशांमध्ये नैसर्गिक संसाधन आणि विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करण्याची क्षमता मर्यादित असते. त्यामुळे त्या गरजा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी ते देश इतर देशांशी व्यवहार करतात. या व्यवहारात लावला जाणारा कर म्हणजेच टॅरिफ. साध्या भाषेत बोलायचं झालं तर टॅरिफ म्हणजे दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला कर. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जर अमेरिकेत आयफोन खरेदी केला तर तो तुम्हाला 1 लाख रुपयांना मिळेल आणि तोच आयफोन तुम्ही जर भारतात घेतला तर तुम्हाला तो 1.5 लाख रुपयाला मिळेल. वरती लागलेले 50,000 रुपये म्हणजेच टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% टॅरिफ लावला आहे. अमेरिकेच्या 26% शुल्कामुळे अनेक भारतीय कंपन्या आणि क्षेत्रांना चांगलंच व्यावसायिक नुकसान होणार आहे, ज्यामध्ये कृषी, रसायन, फार्मा, ऑटो, टेक आणि टेक्सटाईल यांचा समावेश असेल. अमेरिका कोणत्या भारतीय उत्पादनांवर हा शुल्क लावेल अजून हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र या हालचालींमुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती वाढली आहे, ज्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील होऊ शकतो. अमेरिकेने लावलेल्या या कराला डोनाल्ड ट्रम्प यांनी टीट फॉर टॅट असं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताच्या जीडीपीवर 30 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.50 लाख कोटी रुपये संभाव्य परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारताच्या शेती क्षेत्रावर देखील मोठा परिणाम होणार आहे, कारण अमेरिका भारताच्या शेती उत्पादनांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. 2024 मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यात तब्बल 6.6 अब्ज डॉलर्स एवढा शेती व्यवहार झाला होता. यामध्ये भारताने 5 अब्ज डॉलर्सची शेती उत्पादनं निर्यात केली होती तर 1.5 अब्ज डॉलर्सची उत्पादनं आयात केली होती. यामध्ये बासमती तांदूळ, झिंगे, गहू, म्हशीचं मांस या गोष्टींचा समावेश होता. अशात आता नवीन कर लागू झाल्यामुळे निर्यातदारांच्या शिपमेंटमध्ये घट होणार असल्याचं बोललं जात आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत चिंताजनक गोष्ट ठरू शकते. शेतीसह अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम मौल्यवान धातूच्या किमतीवर देखील दिसून आला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर सोन्याच्या किमतीत मोठी तफावत झाली आहे. टॅरिफचे दर जाहीर झाल्यानंतर सोन्याची किंमत 1 लाख प्रति 10 ग्राम होऊ शकते, तर येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत $3500 पर्यंत जाऊ शकते. भारतासह अमेरिकेने साऊथ आफ्रिकेवर 30%, श्रीलंकेवर 44%, बांगलादेशवर 37%, व्हिएतनामवर 46%, तर थायलंडवर 36% कर लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा. तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.